सुरक्षितता भारताचं सुरक्षित भविष्य सुनिश्चित करतं. मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात शाळा महत्त्वाची भूमिका बजावतात. युद्धजन्य परिस्थितीत शिक्षक आणि मुलांनी नेमकं काय करावं या संदर्भात जाणून घेऊया. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा सगळ्यात जास्त गरजेची असते ती दक्षता आणि समजूतदारपणा. या दोन्ही गोष्टी या देशातल्या प्रत्येक मुलासाठी महत्त्वाच्या आहेत आणि यासाठी शाळांची जबाबदारी मोठी आहे. अशा स्थितीत जेव्हा दक्षता अलार्म वाजतो तेव्हा शिक्षक तातडीनं सतर्क होतात. वीज पुरवठा बंद करतात, खिडक्या बंद करतात आणि पडदे देखील ओढून घेतात आणि मुलांना सांगितलं जातं, बेंचच्या खाली किंवा भिंतीचा आधार घेऊन खाली बसा. मुलांना समजतं की काय करायचं आहे. कोणी बेंचच्या खाली लपतं तर कोणी भीतीचा आधार घेतं आणि आपलं डोकं हातांनी किंवा दप्तरानं झाकतं. मोठी मुलं लहान मुलांना आधार देतात. चेहऱ्यावर काहीशी भीती असते, मात्र हिंमतही त्यांच्यात दिसून येते. शिक्षकही घाबरत नाहीत, ते शांत असतात. वेगानं जात दरवाजे बंद करतात. आपत्कालीन संच जवळ ठेवून प्रत्येक वर्गाच्या दिशेनं धावतात. रात्री मोठे पडदे लावून खिडक्या झाकून घेणं, मोबाईल किंवा बॅटरीचा प्रकाश न पाडणं या छोट्या छोट्या गोष्टी मोठा फरक पाडणाऱ्या ठरतात. त्यामुळे घरात एक छोटासा आपत्कालीन संच असायला हवा. औषधं, बॅटरी, पाणी आणि काही आवश्यक सामग्री त्यात असावी. अशा स्थितीत संपूर्ण शाळा एकजुटीनं शांत आणि सज्ज असल्याचं दिसून येतं. ही भीती नसते तर विश्वास असतो की सगळ्यांना माहिती आहे की या परिस्थितीत काय करायचं आहे. जेव्हा सगळे मिळून हे करतात तेव्हा अडचणी कधीच मोठ्या वाटत नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवा, दिवे बंद, खाली बसा, डोकं झाकून घ्या, खिडक्यांपासून दूर राहा, शिक्षकांचं ऐका, कुटुंबाशी संवाद साधा आणि आपत्कालीन संच तयार ठेवा. प्रत्येक मुलाच्या सुरक्षेमुळे भारताचं भविष्य उत्तम होणार आहे. वंदे मातरम. सुरक्षा दलं आणि छत्तीसगड पोलिसांची नक्षलवादाविरोधात मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवर नेलगट्टा इथं जंगलात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 18 नक्षलवादी ठार झाले. शोध मोहिमेदरम्यान या नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत आणि ही कारवाई अद्याप सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी